झाल्याबद्दल मी या निमित्तानं प्रथम दिलगिरी व्यक्त करतो। आज दरीबडची मध्ये हॉटेल शेतकरी वाडा या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे सर्वच या रवी वळसंग त्याचबरोबर अजित कदम यांच्यावर प्रेम करणारे आपण पै पाहुणे मित्रमंडळी सर्वच। खरं तर आपला तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यात रवी आणि अजितने हा जो एक हॉटेलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आज त्याची सुरुवात केलेली आहे। खरं तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन आणि शुभेच्छा देतो। कारण जर तालुक्याची भौगोलिक परिस्थितीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही भौगोलिक परिस्थिती जसं माझे आमदार जगताप साहेबांनी मांडले की भौगोलिक परिस्थिती या तालुक्याची सगळ्यात मोठी महाराष्ट्रात आणि मग या तालुक्यातल्या लोकांना खास करून शेतकऱ्यांना काय पाहिजे तर पाणी पाहिजे। आणि गेली ज्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं प्रशासकीय जो काही पाठपुरावा करायला लागेल ते आमच्या परीनं आम्ही केला आणि या तालुक्याला पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। आता बऱ्याच गोष्टी आज कालच कर्नाटक राज्यानं जगताप पत्र पाठवलंय महाराष्ट्र राज्याला की आम्हाला 3 TMC पाणी द्या। म्हणजे तिकडं म्हणजे कृष्णा खोऱ्यातून 2 TMC आणि भीमा खोऱ्यातून 1 TMC असं 3 TMC ची पाणी मागणी केलेली आहे। पण त्याच्या बदल्यात या जत सारख्या दुष्काळी तालुक्याला जे तुमची महाबळेश्वर मधनं पाणी आज गेली 5 वर्ष अप्रत्यक्षरित्या येतंय हे आपण सगळ्यांनी जवळून बघितलं। त्याचे याकूब जगतीचं मी परवा सुद्धा AB पाटील साहेबांना भेटला आणि काय इलेक्शन काय झालंय ते झालं म्हटलं तर त्यावेळेस जे काही झालं ते विसरून जाऊन आज या तालुक्यातल्या लोकांना आम्हाला पाणी पाहिजे आणि ते पाणी सोडण्याचं काम या ठिकाणी आपण करावं अशी विनंती परवा परत करून आलोय। आणि त्यांनी पुढच्या आठवड्यात परत एकदा बेंगळुरूला बोलवलंय आणि मग परत जाऊन या कमीत कमी या पूर्व भागातल्या लोकांना तरी कोणा आज बरंच पाणी म्हैसाळ विस्तारितचं पाणी येणार आहे म्हणतोय। आणि जगताप साहेबांनी सांगितलं की अर्थव्यवस्थेमध्ये कुठेही या विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी निधी कुठेही पकडलेला नाही। जे काही म्हणजे 2023 ला जी प्रोव्हिजन केली होती 700 कोटीची त्या 700 कोटीचं काम संपून आज जवळजवळ 900 कोटीचं काम झालंय। म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरचे आपण 200 कोटी देणार आहे। अशा परिस्थितीत तो इथनं या पुढच्या भविष्य काळात तो कॉन्ट्रॅक्टर काम करेल का अशी परिस्थिती निर्माण होणार। त्यामुळे विस्तारित म्हैसाळ योजनेचं पाणी कधी येईल त्यावेळेस येईल पण तोपर्यंत कोयना या महाराष्ट्र शासनानं आपल्या तालुक्यातल्या या खास करून पूर्व भागातल्या लोकांना पर्यायी व्यवस्था केली पाहिजे असं या निमित्तानं कायम आम्ही पाठपुरावा केलाय आणि त्याला मूर्त स्वरूप बऱ्यापैकी आलेलं आहे। पण येणाऱ्या काळात सुद्धा या तालुक्यातल्या लोकांना पाणी प्यायला मिळण्यासाठी आता सुद्धा मी कालच तहसीलदारांनी प्रांतांच्याकडे माहिती घेतली तर जवळजवळ 26 गावांनी पिण्याच्या टँकरची मागणी केलेली आहे। त्या दरीबडची सुद्धा आहे बरोबर ना। म्हणजे अशी परिस्थिती या आपल्या तालुक्याची आहे। खऱ्या अर्थानं जिथं आपल्याला लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे तिथं निर्णय घेतले जात नाहीत हे सुद्धा आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून फार मोठं दुर्दैव आहे। म्हणून जास्त न बोलता येणाऱ्या काळात जसा या रवी वळसंग आणि अजित कदमांनी या तालुक्यातल्या या पंचकृषीतल्या लोकांना जवळजवळ पोटासाठी जी काही सोय दिलेली आहे केलेली आहे त्याची या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो। कारण आसपासच्या बऱ्याच ह्या 6-7 गावात इकडे जावं तर संखला जावं लागत होतं इकडे जावं तर मुत्संडी अशी परिस्थिती होती। आज या निमित्तानं या हॉटेल शेतकरी वाड्याच्या निमित्तानं या पंचकृषीतल्या लोकांना एक चांगलं जेवण या निमित्तानं मिळेल आणि अशाच पद्धतीने त्यांचीही प्रगती आज होऊ नये
अशा पद्धतीची सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. या ठिकाणी एक छोटस